रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमडस ग्रामपंचायतीत ग्रामसभेनंतर झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या प्रकरणी 8 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जून रोजी दुपारी ग्रामसभा सुरू असताना काही ग्रामस्थ बाहेर पडत असताना वाद झाला। यावेळी अमोल अशोक खेडेकर आणि संतोष विठ्ठल करंजकर यांना स्टीलच्या रॉडने तसंच हातापायांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेत अमोल खेडेकर गंभीर जखमी झाले। मारहाण सुरू असताना त्यांना सोडवण्यासाठी आलेले अनिल खेडेकर, आदिती खेडेकर आणि अशोक खेडेकर यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे। याबाबत बोलताना आदिती खेडेकर म्हणाल्या, नमस्कार, मी आदिती अनिल खेडेकर, राहणार आमडस गळवाडी। मी स्वतः एक ग्रामपंचायत सदस्य आहे। काही दिवसापासून आमच्या वाडीची एक सार्वजनिक वाट बंद होती। ती वाट त्या वाटेचा आपल्या 23 नंबरमध्ये ग्रामपंचायत 23 नंबर ह्याच्यामध्ये नोंदणी सुद्धा आहे। म्हणून त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एक लेटर दिला होता की आम्हाला ती वाट मोकळी करून द्यावी म्हणून ग्रामस्थांनी, पण त्यावर ग्रामपंचायतीने काही दखल घेतली नाही। म्हणून आम्ही तहसीलदार ऑफिसला याची कंप्लेंट केली। मग तहसीलदार इथून आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये लेटर आलं की तुम्ही ती वाटण्याची पाहणी करा आणि त्यांना वाट मोकळी करून द्या। परंतु ग्रामपंचायतीने फक्त पाहणी केली आणि सांगितलं की तुम्ही या, आपण ग्रामसभा बसू, आपण समंजसपणे सगळ्यांना विरुद्ध पार्टीला बोलवू, ज्यांनी वाट कुणी बंद केली आहे ती त्यांना बसवू, आपण समंजसपणे आपण येऊ आणि मीटिंग काय असेल ते तुमचा निर्णय देऊ। मीटिंगमध्ये असा निर्णय झाला, आम्हाला आज ठरल्याप्रमाणे आम्ही आज तिथे गेलो होतो। त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा तुमची वाट काय आम्ही मोकळी करून देत नाही, का करून देत नाहीत हे काय आम्हाला सांगितले नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता असं आम्हाला त्यांनी सरळ सरळ सांगितलं। मीटिंग संपताच आम्ही सगळे बाहेर पडत होतो। माझी फॅमिली बाहेर पडताच ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या विरुद्ध पार्टीवाल्यांनी गाडी लावली होती। त्या गाडीतून त्यांनी बाहेर पडताच माझ्या फॅमिलीवर तिथून गाडीतून रॉड काढून सरळ त्यांच्या डोक्यात घातलेत। अक्षरशः रक्तबंबाळ केले। माझ्या धीरांना 2 धीर आहेत, त्यांना माझ्या स्वतःला मला धक्काबुक्की गेली। हे म्हणजे ह्या सर्वांनी ठरवून गेलं होतं का आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवायची आणि मारायची होती? हे असं त्यांचं ठरवून झालं होतं का? आणि हे जर असंच चालत असणार आहे तर ह्या कोकणात आपल्या इथे कसं जगावं हे समजत नाहीये। माझं एवढंच असं म्हणणं आहे की आज हे माझे सासरे माजी सैनिक आहेत, म्हणजे हे माजी सैनिकावर हल्ला अजून किती फॅमिलीवर किती हल्ला होणार। काही दिवसापूर्वी आमच्याच घरावर दगडफेक झाली होती, त्याच्यावरनं पण आम्हाला ते म्हणायला गेले की तुम्ही पोलीस स्टेशनला कशाला जाता म्हणून। मग आम्ही जायचं कुठे? जर आमच्या गावातले सदस्य वगैरे जर आम्हाला हे करत नसतील तर आम्ही पोलीस स्टेशनला जाणार ना। आज मला एवढीच इच्छा आहे, आज जे लोकांनी माझ्या धीरांना वगैरे जे काही हल्ला केलेला आहे, रक्तबंबाळ केले, त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी ही माझी विनंती आहे।